एके टस्कर संघाकडून उबेद आणि इंद्रजीतची जोडी मैदानात आले. बॉलिंग मार्कवर सज्ज आहे संतोष. बेस्ट टू बेस्ट, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी झलक आपल्याला पाहायला मिळणार आहे. सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. बराच वेळ झालाय सामन्याला. खरोखर हा सामना देखील पाहण्यासारखा मिळणार आहे. पहिला बॉल आणि त्याच दरम्यान मोठं वादळ. हे वादळ बॉलिंग साठी आहे की फलंदाजीसाठी आहे हे नक्की पाहावं लागेल. याच दरम्यान पुन्हा एकदा बॉलिंग मार करून राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करतोय संतोष. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूनं सामन्याला सुरुवात होते. चांगली गोलंदाजी संतोष कदम याच्याकडून पाहायला मिळते. एकीकडं हा गोलंदाज नावाजलेला आहे तर दुसरीकडे फलंदाज देखील नावाजलेला आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट सामना होतोय. याच दरम्यान हा कॅच थोड्या वेळासाठी हवेत होता. चेंडू जातोय सीमा रेषे पार. चौकार. सुरुवातीला जर थोडासा स्टार्ट घेतला असता तर नक्कीच इंद्रजीतची देखील ही विकेट घेण्यात यशस्वी झाला असता आदित्य. परंतु थोडस वाट बघत बसला. चेंडूच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केलाय परंतु चेंडू जातोय डोक्याच्या वरून 4 धावासाठी. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. याच दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू चांगल्या पद्धतीने टोलवलाय. चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एका चांगला हिट जर झाला असता तर नक्कीच हिट वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असतं. आज मात्र सागरच्या काल बॅटिंग मध्ये बघितलं होतं एक वादळ आलं होतं. आज मात्र वादळ जांताराजा टीम कडून पण आलं होतं. सांघिक खेळ आज झाला जांताराजा संघाकडून. एकीकडं चंद्रकांतचं अर्धशतक तर दुसरीकडं संतोष याच्या 38 ते 42 धावा. त्याचबरोबर बिकाजी देखील चमकलाय. अमोल याच्या 3-4 विकेट महत्वाच्या ठरल्यात. याच दरम्यान ऑफ साइडच्या दिशेने चेंडू टोलवलाय. चेंडू खाली विजय आहे. पहिला फटका उभेच्या स्वरूपात मिळतोय. अवघड असा कॅच या ठिकाणी विजयने घेतलाय. पहिला फटका उभेचा फलंदाज बाद होऊन पॅव्हलियन मध्ये परततोय. खातही न उघडता जावं लागतंय. संघाची धावसंख्या होते 5. चांगली गोलंदाजी संतोषाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संघासाठी नक्कीच हा चांगलं योगदान देताना संतोष दिसतोय. स्वतः आयकॉन प्लेयर म्हणून गगनबाड्यामध्ये ज्याचं नाव आहे पुण्यामध्ये देखील संतोषच्या नावाचा बोलबाला आहे आणि नक्कीच तशी साजेशी खेळी अपेक्षित असताना तसाच खेळ करताना चांगला चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका बसू शकला असता परंतु एक रन घेण्यात यशस्वी झाल्यात. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 6 रन. आणि उभी याची जागा घेण्यासाठी आला होता मयूर. स्ट्राइक एंडवर इंद्रजीत सामना करतोय संतोष याचा. संतोष याची आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 6 रन फक्त दिलेत. 1 विकेट महत्वाची उभीची घेतले. पुढचा चेंडू अखेरचा चेंडू आणि हा मोठा फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने टोलला. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. जर थोडासा ट्राय चुकला असता तर नक्कीच हा देखील चौकार पाहायला मिळाला असता. मात्र एका धावनं हे षटक या ठिकाणी संपते. 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 7 रन 1 बाद.
खरोखर हा सामना एके टस्कर संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. साखळी सामन्यातील हा त्यांचा शेवटचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. पहिले 2 सामने त्यांनी जिंकले होते. त्याच्यानंतर याच्या पूर्वी जो सामना झाला होता याच्या अगोदर त्यामध्ये ते थोडंसं पराजयाला सामोरे गेले होते. आता मात्र हा सामना जिंकला तर नक्कीच एका चांगल्या टॉपमध्ये ते जाऊ शकतात, टॉपर करू शकतात. परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे आणि नक्कीच पुढे असलेला संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. कारण पुढे गुरु असेल, संतोष असेल, शाहरुख असेल, असे बरेच फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढच्या संघामध्ये. एक पहिली चांगली ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरं षटक रायनर गोर्द विकेटचा मारा आणि पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने भिरकवलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार सतीशाचा पहिला चेंडू आणि तो देखील भिरकावलाय सीमारेषे पार. षटकार. एक चांगली फलंदाजी या ठिकाणी इंद्रजीतच्या माध्यमातून आता पाहायला मिळते. 5 चेंडूचा सामना केला. चेंडूवर नजर आता मात्र त्याची बसले आणि त्याचा फायदा घेत नक्कीच इंद्रजीत मात्र एक मोठा फटका खेळण्यात यशस्वी झालाय. खरोखर ह्याच फटक्यांची गरज एके टस्कर संघाला आहे. आणि काय करतोय बघूया. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, रन घेण्याचा देखील प्रयत्न होतोय. परंतु चेंडू जातोय बॅकला. एक रन देखील मिळत नाही. डॉट चेंडू. चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळाला सतीश याचा. कारण त्याच्या पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार झाला होता आणि त्याच्यानंतर स्वतःला कमबॅक करून घेतोय. आणि हेच खरंच क्रिकेटचं चांगलं सूत्र आहे की जर तुम्हाला मोठे फटके बसतात आणि जर आपण त्याच्यातून कमबॅक करू शकतो तर नक्कीच चांगलं क्रिकेट तुम्ही खेळू शकताय. याच दरम्यान ऑफसाईड कटरचा हा चेंडू पंच करतायत समांतर हात आणि याच दरम्यान चेंडू वाईड जातोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते. संघाची धावसंख्या होते 14 रन. दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. स्वतःला देखील येता दोषी मानत असणार आहे कारण या चेंडूवर नक्कीच एक मोठा हिट बसला असता. मिस झाला चेंडू. पंधरा रन धावपलकावर आणि हा शॉट मयुर्याच्या बॅट मधून निघालेला. खरं तर हा शॉट साठी प्रसिद्ध असणारा खेळाडू अर्थातच विराट कोहली. चांगला फटका आणि पुन्हा एकदा के. राहुल देखील असाच पद्धतीचा मोठा फटका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसतोय. आणि तसाच फटका या ठिकाणी मयूर बिल्लेच्या बॅट मधून निघालेला. खरोखर मयूर पुढच्या संघासाठी धोकादायक बनू शकतो आणि तसंच धोकादायक वळण या ठिकाणी या फटक्यामधून आपल्याला दाखवताना दिसतोय. मयूर एकदा जर चालायला लागला तर पुढच्या संघाला हायगय देखील करत नाही. आणि तसाच मोठा फटका. चेंडू हवेत आता दूर देखील जातो का बघायचं आहे आणि दूर देखील गेलाय सीमा रेषे पार. षटकार. मयूरचं हेच वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत बऱ्याच टुर्नामेंट ते गाजवलेले आहेत. मयूर जरी गगनबावडा क्रिकेटमधून खेळत असला तरी आज मात्र एके टस्कर संघातून खेळतोय. कधी कधी सलामीला येतोय, वन डाऊनला येतोय. ज्या पोझिशनला खेळता येईल तिथं आपली अहमियत मात्र या ठिकाणी दाखवताना दिसतोय. आणि खरंच क्लास बॅटिंगचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय तो मयूर याच्याकडून. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सतीश. पुन्हा एकदा हा बॉल गल्लीतून जातोय. 2 फिल्डर मागे आहेत. चांगली फिल्डिंग होते. याच दरम्यान 2 धावा देखील वसूल होत आहेत. या 2 धावेनं संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 29 धावा. मॅच बॉल घ्या साहेब.
सामन्याला लगेच सुरुवात करायची. पुन्हा एकदा सज्ज झालाय. बॉलिंग मार्कवर आलाय रितेश. सामना करणार आहे इंद्रजित. पहिला चेंडू त्याला पाहिजे हवा तसा मिड विकेटच्या दिशेने जातोय. सीमारेषे पार षटकार. क्या बात आहे. मोठे फटके या सामन्यात पाहायला मिळतात. एक चांगला फाटका यापूर्वीच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा थोडासा चुकतोय. पुन्हा एकदा हा चेंडू परत टाकावा लागणार आहे. रितेश एक फटका बसला होता परंतु चांगला चेंडू परंतु पंचांनी घोषित केलाय वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते. पुढचा चेंडू रितेश याचा रिव्हर्स शॉटचा फटका सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारेषे पार. एक टप्पा दोन टप्पा चौकार. चांगली फलंदाजी इंद्रजित करतोय आपल्या संघासाठी आणि फलंदाजी खरंच संघासाठी गरजेची आणि तशीच फलंदाजी करताना दिसतोय. या ओव्हर मध्ये एक षटकार एक चौकार आणि वाईटच्या स्वरूपातली एक धाव. टोटल 11 रन आतापर्यंत आल्यात आणि याच दरम्यान हा सुंदर चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू थोडासा टाकल्यानंतर स्विंग झाला होता बाहेर आला आणि त्याच दरम्यान मिस होतोय. इंद्रजितच्या बॅटला न लागता चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. याच दरम्यान पुढच्या चेंडूसाठी सज्ज. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. सॉरी लेफ्ट हँडचा हा मारा करतोय. याच दरम्यान ओव्हर थ्रो देखील होतोय आणि ओव्हर थ्रोची एक धाव देखील या ठिकाणी मिळते. याचबरोबर या चेंडूवर 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. बाईच्या स्वरूपातल्या या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या होते 42. चांगला चेंडू बाहेर आला टाकल्यानंतर स्विंग झाला. क्या बात आहे. आणि खरोखर रितेश त्याच्यासाठीच ओळखला जातो. एक युवा गोलंदाज आहे आणि खरोखर GPL कमिटीचं देखील खूप खूप धन्यवाद असणार आहेत कारण आपल्यामुळं या सुंदर खेळाडूंना देखील याच दरम्यान हा काऊ कॉर्नरला आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळतो इंद्रजितच्या बॅटमधून. GPL कमिटीचं खूप खूप धन्यवाद याच्यासाठी असणार आहेत की आतापर्यंत दीपक सर आपण बघतोय ओव्हर झाले. दीपक सर आपण बघतोय की या टुर्नामेंट बरेच युवा खेळाडू एखादा 20 वर्षाचा 19 वर्षाचे खेळाडू या ठिकाणी सामने खेळतायत. भर उन्हामध्ये आपलं चांगलं प्रदर्शन या ठिकाणी दाखवतायत आणि चांगलं नेटकं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. 48 धावा झालेत 3 ओव्हर समाप्तीनंतर. म्हणूनच GPL पर्व 7 हे पूर्ण करण्यासाठी ज्यांनी आपलं सहकार्य दिलंय ते नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यामध्ये अमोल पाटील साहेब असतील, सागर लोहार असतील, साकेत कोले असतील
संदेश पाटील असतील, भरत गावडे असतील, विनायक वागरे असतील, अजित कदम, आदिनाथ कोटकर, सोहेब नाकाडे, सुशांत नाईक अशी मंडळी ज्यावेळी एकत्र येते त्याच दरम्यान याच्या अगोदर एक धाव घेण्यात या ठिकाणी यशस्वी झाला होता. दुसरी धाव या ठिकाणी चोरलेली आहे. चांगली रनिंग ह्या दोघांच्या मध्ये चांगला समतोल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि याच बरोबर AK टस्कर संघाचं अर्धशतक या ठिकाणी फलकावर लागतंय 3.1 मध्ये. संतोषाचा पुढील चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट. चेंडूला घालवतोय सीमारेषेपार षटकार. खतरनाक शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग या ठिकाणी करताना दिसतोय तो मयूर बिल्ले. आता मात्र फॉर्म मध्ये आलाय. मागच्या मॅच मध्ये थोडीशी ढील मिळाली होती, परंतु इंद्रजित आणि मयूर हे दोघही फलंदाज आता मात्र चमकताना दिसत आहेत. संतोष मात्र थोडासा हैराण आहे, कारण मोठे फटके त्याच्या गोलंदाजीवर पाहायला मिळत आहेत. हा देखील मोठा फटका आणि या ठिकाणी सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच जिंकतोय. चांगलं फटका मारून या ठिकाणी आपली खरं तर 7 चेंडू मध्ये 23 धावा करून मयूर आपली कामगिरी फत्ते करून या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातोय. सर मयूरनं 7 चेंडू मध्ये या ठिकाणी 23 धावा केल्यात. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. मयूरचं जर 1-2 फटके बघितलेत तर सुंदर पद्धतीचे होतात. सर काय बोलाल सर दीपक सर? मयूरच्या बॅटिंगचं विश्लेषण जर करायचं झालं तर त्याचं कनेक्शन फार सुंदर आहे. आताचा चेंडूसाठी खरं तर संतोष यांना कौतुक करावं लागेल, कारण अगोदर चेंडू संतोष यांनी सरळ डिलिव्हर केला होता. या चेंडूवर थोडीशी बोटं फिरवली. बोटं फिरवल्यामुळे चेंडू टाईम झाला नाही. बॅटची बाहेरची घेऊन विकेट किपरनं सुंदर झेल टिपला. परंतु या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत जी काय बॅटिंग मयूरनं केलेली आहे त्या बॅटिंग त्याने प्रेक्षकांना आनंदच दिलेला आहे आणि आनंद देणारी आणि ताबडतोड फलंदाजी मयूरची आहे. नक्कीच सर. आणि मयूरची बॅटिंग बघत असताना ती वारंवार बघतच बसावं असं वाटतं, परंतु या ठिकाणी चांगल्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात विकेट गमावून मयूर पॅव्हलियन मध्ये परतलाय. 56 धावा धावफलकावर लागल्यात. 2 विकेट देखील गेल्यात. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज संतोष आणि व्हाईट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. जाता तुम्हाला एक गमतीदार माहिती फक्त देऊन जाईल. वीरेंद्र सेहवाग यांनी त्यांच्या आयुष्यामधली पहिली व्हिडिओ ॲडव्हर्टायझिंग जरी केली ना ती मयूर शूटिंग आणि शर्टिंगची केली होती. आणि तोच मयूर या ठिकाणी चमकताना पण दिसलाय आपल्याला. याच दरम्यान पंच पुन्हा एकदा वाईट करार देत आहेत. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज आहे आणि हा चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. असा चेंडू त्याने टाकले होते, थोडेसे सोयर गेले होते, परंतु नक्कीच कमबॅक करतोय तो संतोष. हातामध्ये जादू आणि प्रत्येक चेंडू विचारपूर्वक टाकण्यासाठी प्रसिद्ध असणारा हा खेळाडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा हा चेंडू हवेत देखील आहे. फिल्डर काय करतोय बघूया. फिल्डर नो बॅन लँड मध्ये पडतोय. फिल्डर एकामेकामध्ये थोडंसं संतुलन बिघडतंय. दोघांच्या मध्ये तिसरा येतोय. तिसरा मात्र चांगल्या पद्धतीने फील्ड करतोय आणि या ठिकाणी 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत हे 2 फलंदाज. अजूनही इंद्रजित मैदानाच्या आतमध्ये आहे. 4था षटक. अंतिम चेंडू बाकी असताना धावसंख्या 60 धावफलकावर लागली. एकेस टस्कर साखरी चांगली फलंदाजी नो बॉल पंचांकडून घोषित होतोय आणि याच दरम्यान पंच फ्रीडचा देखील इशारा करतायत आणि नक्कीच हा चेंडू
फलंदाजासाठी मोठा फटका मारण्यासाठी दिला जातोय आणि हा मोठा फटका चेंडू हवेत आहे परंतु कॅच जरी झाला तरी त्याचा उपयोग नाहीये. 4 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 61 धावा आणि या ठिकाणी आपण बघतोय ड्रिंक ब्रेक. आणि आता आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही मॅच बघत असताना आता आपण व्हिडिओ पाहणार आहोत माननीय अभय कोटकर साहेब यांचा. कारण गगनबावडा प्रीमियर लीग 2025 पर्व 7वं आणि 7व्या पर्वात स्पॉन्सर बाय अभय कोटकर सर, प्रेसिडेंट गगनबावडा तालुका क्रिकेट असोसिएशन आणि यांचा व्हिडिओ आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय. नमस्कार, मी अभय कोटकर. आपणा सर्वांना माहिती आहे की गगनबावडा प्रीमियर लीग GPL 2025 येत्या 30 एप्रिल 2025 ला सुरू होणार आहे आणि त्याची फायनल आहे 4 मे 2025 ला. तर गगनबावडा तालुक्यातले सर्व खेळाडू, त्याचप्रमाणे जुने खेळाडू, नवोदित खेळाडू आणि कमिटी मेंबर्स, आयकॉन प्लेयर्स, सर्व क्रिकेट प्रेमी यांना शुभेच्छा. त्याचप्रमाणे कमिटी मेंबर्स ज्यांनी ह्या स्पर्धेसाठी अतोनात परिश्रम केले, लॉट्स असतील, रजिस्ट्रेशन काउंटर पासून सगळं प्लेयर्स रजिस्ट्रेशन, त्याचप्रमाणे ऑक्शन सिस्टीम आणि इतर सर्व काम म्हणजे अगदी विकेट तयार करण्यापासून ग्राउंड तयार करण्यापर्यंत आणि सगळ्यात महत्वाचं निवड्या जे गाव आहे तर याचे जे काय सरपंच आहेत किंवा ज्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं या सर्वांना AK क्रिकेट क्लब पुणे, त्याचप्रमाणे गगनबावडा तालुका क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष नात्यानं मी आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. 4 तारखेला भेटूया. मी 4 तारखेला येतोय, त्या आपण निश्चितच या खेळाचा मी आनंद घेणार आणि माझ्यावर तुम्ही पण घ्याल याची मला खात्री आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय महाराष्ट्र. विजय सरांचं एक सुंदर समालोचन आपण या आतापर्यंत ऐकत होतात आणि खरं तर गेले 4 दिवस आपल्या शब्दांचा सुंदर साज त्यांनी या स्पर्धेला चढवलेला आहे. गगन बावडाकरांचं एक बहारदार नियोजन आपण या माध्यमातून पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 3 बाद 61 धावा, 1 केस टस्करच्या धाव फलकावरती आहेत. तर गोलंदाज प्रथमेश येतोय, तो गोलंदाजी मार्कवर. तर न्यू बॅटर प्रथमेश इकडे मात्र येतोय. त्या पहिल्या चेंडूवरती सिंगल येते. बऱ्याचशा गोष्टींची चर्चा खरं तर विजय सर आपण केली. गगन बावडा परिसरामध्ये खरं तर अभय सरांच्या माध्यमातून मागच्या वर्षी मला वाटतं लेदर बॉलवरती ही स्पर्धा झाली होती, जी माहिती माझ्यापर्यंत आली. पहिले 5 सीझन टेनिस बॉल, मागच्या वर्षी लेदर बॉल, यावर्षी परत टेनिस बॉल. आणि खरं तर सरांनी एक मोठा प्लॅटफॉर्म हा यावेळेस फटका जोरदार अमोलच्या बॅटमध्ये येतो. चेंडू सरळ सीमा पार, षटकार 6 धावा. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 68 धावा धावफलकावरती आहेत. एकेश टस्कर संघ पहिल्या दिवशी त्यांच्या हाफच्या पहिल्या दिवशी त्यांनी 2ही सामने जिंकले. आज सकाळच्या सत्रामध्ये त्यांना फार मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आणि खरं तर या मॅचमध्ये त्यांना माहिती आहे नुसतं जिंकून चालणार नाही, बऱ्यापैकी जिंकावं लागेल. खोलो टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह केला, लॉंग ऑफच्या दिशेनं फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. सिंगल त्यावरती घेतली गेली. एका धावेनं धावफलका झालेली वाढ 69 धावा धावफलकावरती आहेत. ही स्पर्धा घेताना खरं तर सर्वांनी मेहनत केली, सर्वांच्या नावाचा उल्लेख तुम्ही केला. हा चेंडू ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती तो व्यवस्थित आला नाही. फिल्डरनं तो अडवलाय. आतापर्यंत 1 धाव पडून पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फिल्डरने केलेली चूक. 2 धावा तिकडे मिळत आहेत. धावांसाठी मोठी धाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रत्येक धाव मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी सुरू आहे आणि दोघंही जोरात धावले. आणि एक वाक्य मी नेहमी सांगत असतो, धावताना दम लागतो आणि धावायलाही दमच लागतो. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये दम आहे असं म्हणावं लागेल. 2 बाद 71 धावा धावफलकावरती आहेत.
इंद्रजित एक हा चेंडू चांगल्या प्रकारे टाकला गेला, बॅटची इनर एज. खरं तर गोलंदाज प्रचंड नाराज असेल, ज्या चेंडूवरती विकेट मिळायला पाहिजे तिथे चौकार येतोय. चेंडू जाईल सीमापार, 4 धावा. आणि इंद्रजित त्यांच्यासाठी हा सुदैवी फटका असेल. इंद्रजित यांना आपण जर पाहिलं 35 धावांवर ते नाबाद खेळतात, कॅप्टन. खरं तर इंद्रजित यांची एक गोष्ट मला आवडली ती अशी, ते बॅटिंग चांगली करतात, बॉलिंग चांगली करतात, फिल्डिंग चांगली करतात आणि त्याहीपेक्षा चांगलं बोलतात. कारण त्यांच्या मुलाखती 1-2 मी ऐकल्या, अगदी परफेक्ट त्या ठिकाणी ते त्यावेळेस ते शब्दांचा वापर करतात. फुल टॉस चेंडू होता, ऑन साईडला खेळलाय, एक टप्पा घेत त्या ठिकाणी चेंडू जातोय सरळ सीमापार, चौकार, 4 धावा. याचबरोबर षटकं संपतात ती 5, 2 बाद 79 धावा धावफलकावरती आहेत. उद्या खरं तर अभय सर या स्पर्धेच्या फायनलच्या माध्यमातून इकडे येतील आणि मला कालपासून मंडळी सांगतायत शेवटच्या दिवशी आमच्या मैदानावरती मुंगीला इकडून तिकडे जायला जागा नसते. या अगोदर कधी 79 सर्वात पहिल्यांदा स्कोअर सांगूनच आम्हाला ती सवयच लागलेली आहे. स्कोअर सांगितल्याशिवाय आम्ही इकडे तिकडे पळत नाही, कारण खेळाडूला ते फार गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि खरं तर उद्या मोठी गर्दी या मैदानावरती येईल. त्यानंतर आपल्याला गगनबावड्यातलं क्रिकेट आम्हालाही पाहायला मिळेल, किती उच्चांक गर्दीचा होतोय. 5 षटकांचा खेळ संपलाय, 2 बाद 79 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 6 घेऊन येतोय. गोलंदाजचं नाव रितेश. हा पहिला चेंडू सुंदर टप्पा घेतल्यानंतर झपकन मागून जातोय. आपल्या दोन्ही अंपायर मित्रांचंही कौतुक करावं लागेल. मला वाटतं एक अंपायर काहीतरी आपले चेंज झालेले दिसतात, परंतु स्क्वेअर लेग अंपायर कंटिन्यू गेले 4 दिवस. मला वाटतं पाटील सर, सुप्रसाद पाटील सर, एक इकडे ऋतुराज, असे ही मंडळी मैदानाच्या आतमध्ये अंपायरिंग करतात. ऋतुराज म्हटलं की मला परत तुम्हाला एखाद्या किस्स्याकडे घेऊन जावं लागेल. आता कधी कधी तुम्ही त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली, डायरेक्ट हिट बरंचसं काय करून गेली असती, परंतु 1 धावा मिळतील. ऋतुराज वर्ण विषय आठवला. ऋतुराज गायकवाड सध्या चेन्नई सुपर किंग्सचे कॅप्टनशिप करताना तुम्ही त्यांना पाहिलं, परंतु 2011-12 साली ज्यावेळेस व्हेराक वेंगसरकर अकॅडमी थेरगाव या ठिकाणी मी कॉमेंट्री करायला जायचो, त्यावेळेस ऋतुराज असा शेजारी बसायचा किटबॅग घेऊन. आणि ऋतुराज त्याने सांगितलं पाणी आणून दे, म्हटलं की पाणी आणून द्यायचा कूलरमधून. परंतु आज ऋतुराज कुठल्या कुठे गेलाय. नावावरनं बरचसे काही गमती जमती सांगता येतात. डॉट बॉल चांगल्या प्रकारचा खेळ, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला तर इंद्रजित त्यांनी तो बॅटवर चेंडू आला नाही. इंद्रजित त्यांना माहिती आहे, कारण तेवढे हुशार खेळाडू ते आहेत, त्यांना माहिती आहे हा सामना चांगल्या प्रकारे जिंकावा लागेल. परत एकदा चांगला लेग ब्रेक, टप्पापर्यंत चेंडू झपकन मागे निघून जातोय, डॉट बॉल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी रितेशची मैदानाच्या आतमध्ये. शाहरुख लॉंगनला फिल्डिंग करतात, ओपनिंग बॅटर म्हणून ते येतात. एक गंमत झाली ती विजय सर, मला वाटतं काही 4-5 वर्षापूर्वी ऋतुराज यांची इंडिया ए टीमकडनं निवड झाली. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावरती भारतीय संघ गेला होता आणि ऋतुराज यांनी पहिल्याच मॅच मध्ये तिथं शतक झळकावलं. काय झालं सांगेल चेंडू नंतर. परत एकदा रितेश, स्विच हिटचा प्रयत्न, आता मात्र बरोबर मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू पाठवून दिला डीप पॉइंट सीमारेषे बाहेर, चौकार 4 धावांसाठी. 4 धावांनी इंद्रजित पोहोचतात 43 धावांवरती. 4 धावांनी AK टस्कर्स पोहोचतात 84 धावांवरती. तर शतक ऋतुराजने झळकावलं. मला एकदम डोक्यामध्ये विचार आले, ऋतुराज एवढा जवळ आपल्या बरोबर त्या ठिकाणी बसायचा, ऋतुराज बरोबर आपला संपर्क होऊ शकेल का. मला वाटतं थांबवलंय, तिकडं मॅच बॉल आलेला आहे आणि त्यांचं आपले बाहेर जे प्रेक्षक मित्र आहेत त्यांचा आभार. आपण चेंडू मागे दिला त्याबद्दल आपलं आयोजक कमिटीच्या वतीने आम्ही खूप खूप आभारी आहोत. कारण खरं तर बॅटरला विषय काय असतो, ज्या बॉलवरती चौकार षटकार मारला तोच चेंडू त्याला परत हवा असतो. परत एकदा स्विच हिट करायचा प्रयत्न होता, यावेळेस कनेक्शन तेवढं चांगलं नव्हतं, परंतु एका धावेपासून त्या ठिकाणी फलंदाला क्षेत्ररक्षक रोखू शकणार नाहीत. एका धावेने धावफलक पुढे जाईल. षटकं संपतायत 6, धावफलकावर धावा आहेत त्यात 2 बाद 85 धावा. मग मी सहज असा विचार केला की आपण ऋतुराजला संपर्क करू शकू का. मग मी त्या ठिकाणी संदीप चव्हाण सर म्हणून आहेत जे ऋतुराजला कोचिंग करायच्या वेगसरकर अकॅडमीवरती, सरांना मी मेसेज केला, फोन केला. सरांना सांगितलं ऋतुराजचा मला पर्सनल नंबर मिळू शकेल का. आता मला वाटलं तो इंटरनॅशनल खेळतो, शक्यतो सर नाही म्हणतील, परंतु सरांनी सांगितलं अजिबात नाही. 2 मिनिटात त्यांनी ऋतुराजचा पर्सनल नंबर मला पाठवला. मी त्यावरती व्हॉट्सअपवरती एक मेसेज केला, वेल प्लेड ऋतुराज, खूप चांगले तुम्ही खेळलेले आहात आणि खरं तर आनंद झाला, तुम्हाला लहानपणी पाहिलं होतं, आता तुम्ही शतक झळकावलंय, मनापासून आनंद होतोय आणि मला ओळखलं का, असं एक शेवटचं वाक्य मी टाकलं होतं. ऋतुराजचा काय रिप्लाय आला सांगेल मी या चेंडू नंतर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाज
प्रथमेशच्या पहिल्या चेंडूवरती सिंगल येतोय. खरं तर इंद्रजित नाराज असतील, त्यांना सिंगल नको होती, त्यांना हे सर्व षटक खेळायचं होतं. परंतु समोरचा खेळाडू अमोल तोही एका षटकाराच्या माध्यमातून खेळतोय, युवा खेळाडू आहे, त्याच्याकडे सुद्धा दमखम आहे. ओ हा चेंडू बाहेरचा बाहेर ठेवलाय, पळापळ विकेट किपरने केलेली चूक आणि त्यावरती मिळते बाईची एक सिंगल. एका धावेत धावफलक पुढे जाईल. आणि एक दिवस गेले, 2 दिवस गेले, आठवडा गेला, 10 दिवस गेले. मला वाटलं ऋतुराज एवढी इंटरनॅशनल प्लेअर झालाय, आता तो कशाचा रिप्लाय देतोय. परंतु बरोबर 11व्या दिवशी रिप्लाय आला, सर तुम्हाला सॉरी मी उशिरा रिप्लाय करतोय, तुम्हाला मी ओळखणार नाही असं होणारच नाही आणि तुमचे आशीर्वाद फार मला गरजेचे आहेत. हा ऋतुराजचा रिप्लाय होता. हा चेंडू सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरनं भिरकावून दिलाय, जातोय, अर्धशतक झळकावतोय तो मात्र इंद्रजित. 51 धावांवरती तो वैयक्तिक पोहोचलाय. सुंदर बॅटिंग, अगदी कॅप्टनला साजेशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना इंद्रजित शेवटपर्यंत चेंडू पाहिला, चेंडूची लाईन लेंथ ओळखत बरोबर चेंडूला बॅटच्या मधोमध घेत पाठवून दिला लॉंग ऑन सीमारेषेच्या वरून 6 धावांसाठी. टीमचा स्कोअर पोहोचतो व्हाईट बॉल. पंच इशारा करतात, दोन्ही पंचांचं कौतुक आहे. उन्हाचा तडाका कडाका जोरदार आहे. पाटील सर असतील, त्याचबरोबर ऋतुराज सर असतील, त्यांच्या नावावरतीच आपण तिकडे पळालो त्या विषयाकडे. पुढचा चेंडू, हा चेंडू खोल, ओ कॅच होता का की बंप होता. पंचांचं बोट आकाशाकडे आणि इंद्रजित यांना समजण्या अगोदर एक अफलातून जेल प्रथमेश यांनी टिपला. वेल प्लेड इंद्रजित. 51 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. आपल्या टीमसाठी जी कामगिरी करायला पाहिजे होती ती इंद्रजित त्यांनी केलेली आहे आणि वैयक्तिक 51 धावा करत ते मात्र तंबूच्या आसाला परत आहेत. टीमला एका चांगल्या सुस्थितीमध्ये त्यांनी नेलेलं आहे आणि प्रथमेशचे कौतुक आहे. प्रथमेशलाही समजलं नाही चेंडू आला कधी मी कॅच घेतला कधी, तो चिटकला अक्षरशः त्याच्या हाताला. म्हणजे कधी कधी असे झेल हे फार पटकन होतात. इंद्रजित बाद होत आहेत. प्रथमेशनं कॉटन बोल्ड त्यांना केलाय. तर न्यू बॅटर बळवंत मैदानावरती उतरत आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक, सूर्यकुमार यादव यांच्यासाठी कॉमेंट्री करायचा योग आला ज्यावेळी चंदू बोर्डे चषक ही स्पर्धा शशीभाऊ काटे पुण्यामध्ये आयोजित करायचे. 6 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं बक्षीस असायचं. सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, पॉल वलथाटी, त्याचबरोबर प्रवीण तांबे अशा दिग्गज लोकांसाठी समालोचन करण्याचा खरं तर त्यावेळेस योग आला. ऋषिकेश कानिटकर सर एअर इंडियाचे त्यावेळेस कोच होते. शेजारी बसून असायचे ज्यावेळेस आम्ही कॉमेंट्री त्या ठिकाणी करायचो. असे खूप अनुभव. हा चेंडू हवेमध्ये उंच उंच गेला, फिल्ड चेंडूच्या खाली येत आहेत. पाहूया सलग 2 चेंडूवरती 2 बळी प्रथमेश मिळवतो का. नक्कीच सलग दुसऱ्या